अरे मी कामात होतो. तुला काय वाटतं जे इथे सगळे लोक बसलेत त्यांना काय कामं नाहीत का? बरं सॉरी. चल मग नाटक सुरू करूया. नमस्कार मंडळी. अरे बसा. अरे बसा हो. अरे बसा ना. अरे बसले ना. तुम्ही नाही, तुम्ही बसा. जे नाटक आज आम्ही सादर करणार आहोत ते तुम्ही बघणार ना? हो. तुम्ही नाही, तुम्ही बघणार ना? आपण सादर करणार आहोत ते बघणार आहेत. तर मग नेहमी तूच का बोलतो? मला पण बोलू दे. मग तू बोलशील? हो. मग बोल. तर मग नमस्कार मंडळी. चल. मला नाही रे बोलायला, तूच बोल. जर तुला काही येत नाही बोलायला तर मध्ये मध्ये काय येतोस? तर मग नमस्कार मंडळी. आज आम्ही तुमच्या समोर आलो ते आपल्या समस्या सांगायला आणि या समस्यांचे उपाय आहे का हे शोधण्यासाठी. खरे तर या समस्या आपणच निर्माण केल्या आहेत, तर यांचे उपाय शोधणे हे आपलंच काम झालं की नाही? तर मग चला बघूया ना नाटक. आम्ही कलाकार कलेचे शिलेदार. 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 बाबा 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 काय झालं? हे बघा मला एका झाडाची बी सापडली आहे. मग मी काय करू? आपण ही बी पेरली तर चालेल का? इकडे झाडाला लाकडं नाहीत आणि तू बी पेरण्याची गोष्टी करतो. पण बाबा समजा आपण ही बी पेरली तर असं एक मोठं झाड तयार होईल आणि या झाडापासून आपल्याला जाळायला अनेक लाकडं व खायला खूप फळे भेटतील. नको, फेकून देते बी. पण बाबा फेक म्हटलं ना. ए तू मला खरंच फेकशील? हो, आता बाबांनी म्हटलंय तर तुला फेकावंच लागेल. ए असं नको करू ना. अरे तू का रडतोयस? माझं अंग खूप दुखतंय. हो का? काय झालं तुला? मी लहान आहे ना, म्हणून लोकांनी मला लाथाने तुडवलं. हो का? तुला खूप दुखतंय? हो. मग मी तुझी जमिनीत पेरणी करू का? हो. मी आज एक बी रुजवतोय, कारण समजा ही बी रुजली तर याचं एक रोप तयार होईल आणि समजा हे रोप रुजलं तर याचं एक झाड तयार होईल आणि समजा हे झाड रुजलं तर याचं एक मोठं वृक्ष तयार होईल आणि आपल्या जगण्यासाठी ह्या झाडाचं जगणं तितकंच महत्वाचं आहे. म्हणून ह्या बीला रुजवणं खूप गरजेचं आहे. हे बघ, आपण लावलेलं झाड किती मोठं झालं. हे चल चल आपण सेल्फी काढूया. स्माइल प्लीज. आपण झाडे तोडले, वायू प्रदूषण वाढलं. पण फक्त झाडे तोडल्यामुळे वायू प्रदूषण वाढत नाही, तर अस्वच्छतेमुळे सुद्धा वाढते. आपण आपल्या अवतीभोवती स्वच्छता ठेवतो का? आपण आपल्या मनापासून स्वच्छता करतो का? मारे झाडू कचरा काढायला, मारे झाडू मार. मारे झाडू कचरा काढायला, मारे झाडू मार. कचऱ्याचा ढिगारा भरला रे, जीवाचा नकोस झाला रे. सेल्फी आपण काढू, अपलोड करू. सेल्फी आपण काढू, अपलोड करू. लाईक्स मिळतील मोर, वन्स मोर. रस्त्यावरचा कचरा काढण्या अगोदर आपण आपल्या डोक्यातला सेल्फीचा कचरा काढणं हे जास्त गरजेचं आहे. अहो, ही समस्या तर काहीच नाही. पाण्याचा अपव्यय, वायू प्रदूषण, वृक्षतोड करून पृथ्वीला भयानक संकट टाकणारे आपण
उद्याच्या भविष्यात फार अंतरात आहोत आणि मोठ्या संकटात अडकणार आहोत. तर मग चला घेऊन जातो तुम्हाला भविष्याच्या मोठ्या भयानक विश्वात काळ 2050. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. आज आपण खेळणार आहोत कोण जिंकेल एक पाण्याचा हंडा. टाळ्या. आणि आपल्या सोबत आहे राजा टँकरवाला. तर मग एक मिनिट तुमच्या आजोबांच्या दिवार पिक्चर मधला एक डायलॉग बोलून दाखवा ना. मी का? हो. थांबा एक मिनिट बोलू द्या आधी. मेरे पास गाड़ी है, बंगला है, बैंक बैलेंस है. तुम्हारे पास क्या है? हाय. मेरे पास पानी है भाई, पानी है. खेळाला सुरुवात करूया. राजाजी, मला पण तुमच्या आजोबांच्या विषयी काहीतरी सांगा. माझे आजोबा खूप श्रीमंत होते. ते गावागावात पाणी देत फिरायचे. पण मरताना त्याला एक पाण्याचा थेंब सुद्धा मिळाला नाही. आजोबा. जाऊ द्या. अरे कपडे. आओ सॉरी प्रश्न विचार. मग पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर हे घ्या. आपल्या भारतात आता किती नद्या उरल्या आहेत? A 4, B 40, C 400 की D एकही नाही? हे तर किती सोपं आहे. डी एकही नाही. मग टाळा लावूया. अरे हो 3-4 लावा. तर मग कम्प्युटर माशे D एकही नाहीला टाळा लावूया. 3-4 लावूया. D एकही नाही. हे बरोबर उत्तर आणि तुम्ही जिंकले एक पाण्याचा हंडा. देवी और सज्जनों ताली बजती रहनी चाहिए. व्हेरी गुड. ह्यात पाणी कुठे आहे? यात पाणी तुम्हाला भरायचं आहे. काय हो 2 बाटली पाणी घेऊन कुठे निघाल्यात? कुठे काय विचारता? बँकेच्या लॉकर मध्ये ठेवायला निघालोय. कशाला? आमच्या बाजूच्या गणपुलेकडे काल रात्री दरोडा पडला. अख्खी पाण्याची बाटली घेऊन गेली ती दरोडेखोर. काय म्हणता? नाहीतर काय. चला मग मी येतो. बरोबर सांभाळून जा. ठीक आहे. आऊ घोटभर पाणी देणे. पाणी पाहिजे. चले. शेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा, शेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा. पोपट होता सभापती मधोमध उभा, पोपट होता सभापती मधोमध उभा. काय हो वागोबा, एवढा थकलास का? तूही कुपोषित झालास. आजकाल शिकार होत नाही का? नाही रे, तुम्ही माणसाने आमच्या जंगलावर अतिक्रमण करून आम्हाला बेघर करून टाकलाय. आता तर जंगले नष्ट झाली आणि आम्ही शेपटीवाले प्राणी उरलो आहोत. हो ना, आम्ही शहरावर हल्ला केला तर आम्ही दोषी, पण तुम्ही नेहमीच आमची जंगले असलेली घरं उद्ध्वस्त केली. मग आम्ही जायचं तरी कुठे? आम्ही जायचं तरी कुठे? मी घार, एका काही मी आणि माझ्यासारखे पक्षी उंच आभाळात उडायचे. पण माणसाने झाडाची कत्तल केली, वायू प्रदूषण वाढलं आणि आमच्या भरारीला आळा घातला. बघा ना, पंख असूनही मोकळ श्वास घेऊन उडू शकत नाही. मी मोर, एका काही मला राष्ट्रीय पक्षी म्हणून सगळे आनंदाने मिरवायचे, पण माझ्या वाणीसाठी हवे असलेले वातावरण आज नष्ट झाले. आधी आम्ही स्वतःच्या पायाकडे बघून रडायचो, पण आता आम्ही तुमच्याकडे बघून रडतोय. म्हणून रडण्यापेक्षा आज आम्ही प्राण्यांनी ठरवले की आज आम्ही तुम्हा माणसाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत आहोत. आम्ही आत्महत्या करत आहोत. शेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा, माणूस होता शिकारी त्यांची रिकामी झाली सभा. ए दसका बाय दसका.
चकित झालात ना? अहो, आपलं भविष्य अजून भयानक असणार आहे आणि याला जबाबदार आजची पिढी आहे. म्हणजे तुम्ही, आम्ही आणि आपण सगळे. आणि जर या भयानक भविष्याला सामोरे जायचं नसेल तर पाण्याचा पवळ, वृक्षतोड आणि वायू प्रदूषण टाळलं पाहिजे. मग चला करूया ना सुरुवात. अरे पर्यावरण समतोलाची आणि ही सुरुवात आपण आजपासून स्वतःपासून करायची आहे. चला सारे शपथ घेऊया. पर्यावरणाचा समतोल राखूया. खांद्यावर कुदळ घेऊन चला.